माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सर यांनी सुरू केलेला सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत 2 जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन बीड कार्यालय यांचे पथकाने मौजे दहिवंडी तालुका शिरोर कासार जिल्हा बीड येथील गोपनीय माहितीवरून मे जय श्री कृष्णा केक बर्फी मालमत्ता क्रमांक 255 दहिवंडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या आस्थापनेत छापा टाकला। तपासणीवेळी पेढीची सखोल तपासणी केली असता विक्रेता अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे नियम न पाळता अस्वच्छ व अनारोग्यकारक वातावरणात बर्फी व मिल्क केक हे अन्नपदार्थ उत्पादित करत असल्याचं आढळून आलं। तपासणीवेळी उत्पादनासाठी लागणारे व साठवणूक केलेले कच्चे अन्नपदार्थ तसेच उत्पादित केलेले अन्नपदार्थ यांचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले। मिल्क केक, बर्फी ब्राउन, खुवा, रवा, रिफाइंड पाम ऑइल, मोतीचूर दाणा, सेफोलेट उपरोक्त अन्नपदार्थांचे अन्न नमुने विश्लेषणाकरिता प्रयोगशाळेत विश्लेषणाकरिता पाठवण्यात आले आहे। उपरोक्त नमूद आस्थापनेत अस्वच्छ व अनारोग्यकारक वातावरण उत्पादन सुरू असल्याने सदर अन्न आस्थापनेतील उत्पादित अन्न पदार्थ कमी दर्जा असल्याच्या संशयावरून एकूण 35,536 रुपये साठा जप्त करून सदर जप्त साठ्यातील अन्न पदार्थ भेसळयुक्त कमी दर्जाचे असुरक्षित असल्याच्या संशयावरून तसेच सदर अन्न पदार्थ अस्वच्छ वातावरणात व कुठल्याही साठवणुकीचे नियम न पाळता साठवणुकीमुळे व नाशवंत स्वरूपाचा असल्याने घटनास्थळी खोल खड्यामध्ये टाकून संपूर्णतः नष्ट करण्यात आला। खोल खड्ड्यामध्ये टाकून संपूर्णतः तो नष्ट करण्यात आला। आस्थापनेत सॅफोलिट नॉन फूड आयटम हा भेसळकारी पदार्थ आढळून आल्याने इमाम नामे कार्तिक सवाई सिंग राजपुरोहित वय वर्ष 22 राहणार मालमत्ता क्रमांक 255 दहिवंडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड याच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 57 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 274 275 नुसार पोलीस स्टेशन शिरूर कासार येथे गुन्हा रजिस्टर नंबर 144/2026 नोंदवण्यात आला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.